दोन शब्द सांगतील आणि त्यानंतर सामुदायिक प्रायश्चित्त होणार आहे. म्हणजे प्रायश्चित्त म्हणजे चांगलं पाऊण तास पर्यंत झोपून प्रायश्चित्त होणार आहे. तुम्ही म्हणताल बसून प्रायश्चित्त करायचंय का? तसं नाही. आणि उभे नाही झोपून आणि घराच्या पडवीतून अशी जाईल. आणि जर समजा कोणी ग्रस्त पाय वगैरे असतील त्यांच्या पायच्या पण होईल. माझे गुरुपदा देवी दाखविले आनंद करता तो उपकार नपिटे कदा देवा भगवान या श्री गुरुंनी आपल्याला आनंदकंद परमेश्वराची ओळख करून दिली. थोरल्या प्रकरणाच्या रूपात आपला अवंचकपणे मनोधर्मपूर्वक प्रसन्नता आपल्या सर्वांना त्यांनी अवंचकपणे आपल्याला दिलेली आहे आणि त्याची एक कृतज्ञता म्हणून आपण सर्वजण त्यांचं दर्शन भक्तीसोबत पूजन भक्तीच्या आणि दर्शन सोहळ्याच्या या पवित्र पर्वामध्ये सहभागी झालेलो आहोत. आपल्या सर्वांच्या दृष्टीने परमभाग्याचा योग आहे की बाबांनी आपल्याला हे ब्रह्मविद्या शास्त्रांतर्गत हे अपूर्व अशा प्रकारचं ज्ञान प्रसन्नतेनं अवंचकपणे आपल्या अधिकारवाणीनं पराभळल्या वाणीतून आपल्या मुखारविंदातून त्यांनी आपल्यावर सिंचन केलेलं आहे. आणि म्हणूनच बाबांचा एक शब्द आपल्या सर्वांसाठी किती मोलाचा आहे की ज्या शब्दासाठी आपण किमान माझ्या माहितीप्रमाणे 1978 पासून 2008 30 वर्षानंतर थोरल्या प्रकरणात शब्द आपल्याला ऐकण्याचा योग आलेला आहे. मुखाटाळे घातलेले लोहे पाणी गिळलेले बाबा तुम्हा आम्हासाठी बोलते झाले. हा अदृष्टाचा एक आपल्या सर्वांसाठी एक प्रसन्नतेचा भाग आहे. गुरुवर्य मामांनी या गोष्टीला निमित्त होऊन आपल्या सर्वांसाठी हा योग उपस्थित करून दिलेला आहे. आणि म्हणूनच आपण त्यांचं श्रद्धा भक्तीपूर्वक श्रद्धा सुमनाने पूजन करत आहोत. सर्वांनी आपल्या जागेवर बसून तो आनंदाचा सोहळा पाहायचा आहे. आणि म्हणून बाबा आमच्या या पूजेचा स्वीकार करावा, काय द्यावे त्याचे पाणी उतरावे, दिवी स्वतः पाणी दिवस होतो. बाबा आपण परिस्थितीला आणि त्या परिसाने आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा हा ठाव अंतःकरणामध्ये प्रज्वलित व्हावा आणि त्या दृष्टीने आपण आपलं प्रसन्नता रूप आशीर्वचन व्यक्त करावं म्हणून आम्ही आपल्या सर्वांना सर्वांच्या कडून पूजन करतो आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी कृपा गुणवरा पिशवीत गुच्छे पिशवीत निळ्या पिशवीत निळ्या पिशवीत
हा तेच तेच हा तेच तेच द्या हा एक 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 द्या ना पद संगमी मणिकरी सर्वज्ञ श्री चक्रधर बेटोनीचे सारे फुलं नंतर चढवायची आहेत सर्वांनी सर्वांनाच फुलं मिळणार आहेत बाद में चढ़ाए जाएंगे फिटलिया जेवढा ईश्वर तेवढा होय काजे आपण पेते समग्राणावती आणि साधणीचे तुले ज्ञान ते तुला अनुभव हुवावा की यथा राखवंडिये समग्रामध्ये उदक सामावले वेगळी कोरडी नुरेची आणि उदके अतिक्रमिली नाही निमग्न म्हणजे हरतले प्राप्तीचे निज्ञानी जीवाचे केवळ त्वणभंगे काते धर्मरूपण वे ते गुडी फावावया दिधले यथा रसणावत स्वरूपची केले स्वरूपची केले आशीर्वाद पर शब्द बोलायचे आपण सर्वांवर प्रसन्न आहात ना आता मग हितापेक्षा सर्व करतात का दोन शब्द आम्हाला आशीर्वाद पर आणि प्रसन्नता पर काहीतरी सांगा म्हणजे त्याच्यात समजेल का बाबा सर्वांना प्रसन्न आहे आपण जर बोलले नाही तर मग थोडा वेगळा अर्थ येतो
भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. बोलायचं बाबा आशीर्वाद देत आहे. आशीर्वाद देत आहे. काही आज्ञा काही आज्ञा मामा आपलं आता पुढे आज्ञा काय की शास्त्र सांगत राहावं, कथन करावं की करू नये, काही काही अशी काही आज्ञा काही हा मग ते सांगा ते काय तुम्ही किंवा तुम्ही असं करा जीवनामध्ये. हा. हम्म. हा बरोबर. नाही काही हा बघ बाबांनी सांगितलं ऐकू आलं का? नसल आलं तर मी पुनश्च उच्चार करून सांगतो. बाबा म्हणतात की जेवढं काही मी ज्ञान सांगितलेलं आहे ते आतापर्यंत तुमच्याविषयी विचार करत होतो, सांगू की न सांगू, सांगितल्यानंतर हे पात्र आहेत की नाही आहेत, सांगितल्यानंतर त्याचा उपयोग घेतील का नाही, का नुसतेच आपले कथन करत फिरतील. ब्रह्मविज्ञान ज्ञान महावाक्य प्राप्त झाले म्हणून तर बाबांची ही अपेक्षा आहे की मी जे आता तुम्हाला उदारपणे शास्त्र सांगितलेलं आहे, प्रसन्नतेने शास्त्र सांगितलेलं आहे, तर त्याचं रहस्य राखून आणि स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. ते निव्वळ महावाक्य म्हणजे तत्वज्ञानाकरता नाही सांगितलेलं. ते म्हणतात की स्मरण करीत असताना तुम्हाला त्याची आठवण आली पाहिजे, त्याच्याकरता ते महावाक्य सांगितलेलं आहे, दुसऱ्याला सांगण्याकरता नाही सांगितलेलं आहे. तर जीवनात उतरवा हे त्यांची अपेक्षा आहे. हा आशीर्वाद काय दिला